काहे तेरे जैसा कोई नहीं, मैं गाया जहां भी बस तेरी याद थी, जो मेरे साथ थी, मुझको तड़पा दिल लाती, सबसे प्यारी तेरी सूरत, प्यार है बस तेरा प्यार ही। माँ तुझे सलाम, माँ तुझे सलाम, अम्मा तुझे सलाम। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। नाचू गाऊं तेरे प्यार का तराना मैं, चिंता नहीं सूरज नहीं। तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जनगण मंगल गायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे, जय हे, जय हे, जय 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 हे। एका परिचले शुकर प्रेम सुधा बरसाने वाला, वीरों को बरसाने वाला, मातृभूमि का तन मन सारा, झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। शान नैतिक की जाने पाए, चाहे जान भरेगी जाए, विश्व विजय करके दिखलाए, तब होवे पूर्ण हमारा, झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। भारत माता की, भारत माता की। जय
शिवला चिखलाच्या धामाने भिजला देश गौरवा साठी भिजला दिल्ली देवी दत्तराणी सर्व पालक या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. या ठिकाणी प्रथम ध्वजारोहणाचा कार्यक्रम झालेला आहे. ध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत, ध्वजगीत आणि त्याचबरोबर राज्यगीत या ठिकाणी सादर झालेलं आहे. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षपद आपल्या देशमुख वस्ती परिसरामध्ये या शाळेमध्ये अनेक वस्तीवरून येणारे विद्यार्थी आहेत. पवार वस्ती असेल, या ठिकाणी भोसली वस्ती असेल, इकडची पवार वस्ती असेल, बुधावली वस्ती असेल, कुंभारमाळा असेल किंवा गोरडवाडीचा आजूबाजूचा परिसर असेल, सर्वच भागातून या ठिकाणी विद्यार्थी येत असतात. आणि या ठिकाणी आजच्या या शाळेचं अध्यक्षपद या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक, या ठिकाणी आपल्या वस्तीवरील ज्येष्ठ नागरिक भानुदास देशमुख यांनी या आपल्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद स्वीकारावं असं मी विनंती करतो. यानंतर अध्यक्ष निवड झाल्यानंतर या ठिकाणी पुढील कार्यक्रम आपल्या विद्यार्थ्यांचं कवायत संचलन होईल. शुरू करेंगे, शुरू कर. बैठेंगे, बैठ जाओ. शुरू कर.
ऑगस्ट आपला भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना आपल्या या शाळेची या परिसराशी नाळ जोडलेली असते आणि नक्कीच या भागातून जे विद्यार्थी येतात त्यांचे नातेवाईक यांचं देखील नेहमी आपल्या शाळेला योगदान राहिलेलं आहे आणि कुठंतरी त्या नागरिकांचं सुखदुःखामध्ये आपली शाळा व्यवस्थापन समिती सहभागी असावी असा देखील या ठिकाणी शाळेचा नेहमी मानस राहिलेला आहे. आपल्या शाळेच्या परिसरातील गेल्या वर्षभरामध्ये काही पालकांचं या ठिकाणी दुःखद निधन झालेलं आहे. सर्वांच्या वतीने त्यांना देखील या ठिकाणी आपण भावपूर्ण श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी सर्वांच्या सहमतीने या ठिकाणी ठरलेला आहे. सर्वप्रथम या ठिकाणी आपल्या जे देशमुख वस्ती शाळेची जे संलग्न जे भाग आहे तो पवार वस्ती असेल, इकडं पवार वस्ती आगलेमाळा असेल, देवऋषीमाळा असेल, त्याचबरोबर बुधावली वस्ती असेल, कुंभारमाळा असेल किंवा इकडचं कर्णवर वस्ती वगैरे भाग आहे, तिथीलमधील भोसले वस्ती, देशमुख वस्ती, या सर्व भागातून सर्व विद्यार्थी या ठिकाणी घडलेले आहे. त्याचबरोबर ती शाळेची स्थापना 1962ची असल्याने शाळा खूप जुनी आहे. या ठिकाणी आत्तापर्यंत गेले मला वाटतंय 2 ते 3 पिढ्यांचं या ठिकाणी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. म्हणजे जे विद्यार्थी शिकले त्यांची मुलं देखील शिकली आणि त्या मुलांची मुलं देखील या ठिकाणी शाळेमध्ये या ठिकाणी येऊ लागलेले. अशी 3 पिढ्यांचं या ठिकाणी शाळेची नातं निर्माण झालेलं आहे. म्हणूनच आपण प्रत्येक पालकांच्या जसं शाळेसाठी सर्व पालक या ठिकाणी आपल्याला सगळ्या पद्धतीने सहकार्य करतात, आपण देखील त्यांच्या सगळ्याच्या सुखदुःखामध्ये सहभागी असलं पाहिजे असं या ठिकाणी आपल्या शाळेचा मानस आहे. प्रथम या ठिकाणी जे काही वर्षभरामध्ये दुःखद निधन झालं त्या व्यक्तींचं या ठिकाणी मी नाव घेतो प्रथम आणि सर्वांच्या वतीने या ठिकाणी आपण सर्वांच्या वतीने या ठिकाणी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊया. या ठिकाणी प्रथम कैलासवासी विमल शिवाजी देशमुख, त्याचबरोबर हर्षद दादा पवार, त्याचबरोबर कैलासवासी उषा भागवत पवार, त्याचबरोबर कैलासवासी मालिनी लक्ष्मण पोरे, त्याचबरोबर सूरज रघुनाथ पवार आणि आत्ताच मागच्या 4 दिवसामध्ये आपल्या शाळेचा माजी विद्यार्थी जे संपूर्ण आपल्या इस्लामपूर गावावरती दुःखाचा शोकांतरा या ठिकाणी डोंगर पसरला आणि त्यांच्या कुटुंबावरती देखील या ठिकाणी मोठा डोंगर कोसळलेला आहे. असा आपल्या शाळेचा माजी विद्यार्थी कैलासवासी महेश तुकाराम पवार याचं अपघाती निधन झालं आणि संपूर्ण परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली. खरं तर असली वेळ कुणावरती येऊ नये, कारण एक उमदा जो कमवत्या वयातील एका घरातील मुलगा या ठिकाणी त्या कुटुंबातून जातो आणि त्या कुटुंबावरती मोठा दुःखाचा डोंगर पसरलेला आहे आणि परमेश्वर त्यांना या ठिकाणी त्या दुःखातून सावरण्याची शक्ती देऊ आणि या सर्व मान्यवरांना आपल्या शाळेच्या वतीने 1-2 मिनिटं सर्वांनी उभं राहून भावपूर्ण श्रद्धांजली देऊया. खड्या सावधान अवस्थेमध्ये उभं राहायचं आहे. 1 एक साथ बैठ जाओ. 2023-24 शैक्षणिक वर्ष जूनपासून चालू झालेलं आहे आणि या शैक्षणिक वर्षामध्ये आपल्या शाळेचा पट गेल्या वर्षीच्या तुलनेत 10 ते 15 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी वाढलेला आहे. सर्वप्रथम सर्व पालकांचं, सर्व विद्यार्थ्यांचं शाळेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो, कारण त्यांनी या ठिकाणी या शाळेवरती, या शाळेतील शिक्षकावरती मोठा विश्वास दाखवलेला आहे आणि त्या विश्वासाला आम्ही कधीही तडा जाऊन देणार नाही असं सर्वांच्या साक्षीने मी या ठिकाणी अभिवचन देतो. कारण या ठिकाणी सांगायचं झालं तर आता सध्या प्रत्येक ठिकाणी जन्मदर स्थिरावलेला आहे. प्रत्येक पालकांना 1 किंवा 2 अपत्यचं बंधन आहे आणि जन्मदर स्थिरावले असल्यामुळे मर्यादित लोकसंख्या आता या ठिकाणी राहू लागलेली आहे. त्याचबरोबर शाळांची संख्या वाढत चाललेली आहे. एका गावामध्ये 2-2, 4-4, 5-5 शाळाची संख्या झालेली आहे. त्यामुळे जन्मदर स्थिर आणि शाळांची संख्या, त्यामुळे काय झालं आहे, पटांचं प्रमाण प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी आपल्याला कमी झालेलं दिसतो. याचा उद्देश जर काय पाहिला तर हा प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतो. आणि आपल्या शाळेमध्ये या सालामध्ये, या शैक्षणिक वर्षामध्ये आपल्या शाळेवरती चांगल्या प्रकारचं विश्वास गेल्या 4-5 वर्षामध्ये शाळेची जी प्रगती किंवा त्याच्या पाठीमागे देखील जी शाळेचं जे गुणवत्ता जे टिकवण्याचं प्रमाण आहे ते चांगल्या प्रकारे आहे आणि त्याच गुणवत्तेच्या
गुणवत्ता पाहून या ठिकाणी विद्यार्थी आपल्याकडे दाखल होऊ लागलेले आहेत. त्यासाठी या विद्यार्थ्यांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. या शाळेमध्ये आता सध्या आपल्या ठिकाणी 35 विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहे इयत्ता 1ली ते 4थी. या विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने ज्या मोफत योजना असतात, आता बघा सांगायचा विचार केला तर आज शिक्षण खूप महाग झालेलं आहे. आज जर का आपण इंग्रजी कॉन्व्हेंट सारख्या जर का इंग्लिश मिडियमच्या शिक्षणाच्या शाळांमधून जर का शिक्षण घ्यायचं म्हटलं तर आता खूप खर्च वाढलेला आहे. विद्यार्थ्यांना सिनियर KG पासून किंवा ज्युनियर KG पासूनच विद्यार्थ्यांना या ठिकाणी खर्च करण्याचं आपल्याला करावं लागतं. बरोबर आहे. त्या ठिकाणी त्यांना देखील चांगल्या प्रकारचं इंग्रजीचं नॉलेज किंवा इंग्रजी शिकवलं जातं, त्याबद्दल आपलं काय दुमत नाही. परंतु देखील आपल्या देखील मराठी शाळांमध्ये जे प्राथमिक शिक्षण आहे, जे शिक्षणामध्ये ज्ञान, भाषा असेल, गणित असेल, इंग्रजी असेल, त्याचबरोबर कला, क्रीडा, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण, जे सर्व गुण संपन्न असं शिक्षण या ठिकाणी दिलं जातं. त्याचबरोबर या ठिकाणी आपण जे आता विद्यार्थी जो सेमीचा पर्याय या ठिकाणी चांगल्या प्रकारे उपलब्ध झालेला आहे, या ठिकाणी आपण देखील सेमीची तयारी या ठिकाणी विद्यार्थ्यांची घेत असतो. आता तुम्ही 3री 4थीच्या कोणत्याही विद्यार्थ्याचं इंग्रजी वाचन पाहिलं तर तुम्ही खरोखरच इंग्रजी माध्यमांच्या मुलांच्या प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात आपली देखील मुलं इंग्रजी वाचन लेखन करू शकतात. या पद्धतीची आपली तयारी झालेली आहे. म्हणूनच या ठिकाणी विद्यार्थ्याची गुणवत्ता या चांगला टिकवण्याचा प्रयत्न करत आहोत. या ज्या शासनाच्या मोफत योजना असतात आणि आपल्या जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेमध्ये झिरो बेस म्हणजे कोणत्याच प्रकारची फी आकारली जात नाही, म्हणजे मोफत या ठिकाणी शिक्षण देण्याचा शासनाचा प्रयत्न असतो. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना 100% मोफत पाठ्यपुस्तकं दिली जातात. त्याचबरोबर गणवेश, आता गणवेश सर्व विद्यार्थ्यांना 100% गणवेश दिलेले आहेत. त्याचबरोबर आम्ही पालकांशी कॉन्टॅक्ट करून यावर्षी नवीन एक आपला जो मोफत मिळालेला गणवेश, त्याचबरोबर पालकांची आमची एक चर्चा झाली आणि त्या चर्चेतून आपल्या शाळेंना ही एक वेगळा ड्रेस, स्पोर्ट ड्रेस, जो खेळासाठी गणवेश वापरला जातो, तो मग आठवड्यातून 2 दिवस गुरुवार किंवा शनिवार या 2 दिवसांमध्ये तो वापरला जाईल. जे मुलं, आपली मुलं देखील जे आजूबाजूला ज्या शाळा आहेत, जे इंग्रजी मीडियम माध्यम असतील, त्या शाळेच्या तुलनेत आपली देखील मुलं एक सुंदर चांगल्या प्रकारे स्मार्ट दिसावीत यासाठी या ठिकाणीचा आमचा हा हेतू आहे. त्याचबरोबर ज्या शाळेच्या शालेय पोषण आहार योजनेतून सर्व विद्यार्थ्यांना आहार मोफत वाटप करण्यात येतो दर दुपारी. त्याचबरोबर या शाळेला अनेक माध्यमातून शाळेला मोफत वस्तू दिल्या जातात आणि शाळेवरती प्रेम करणारे या ठिकाणी भागातील अनेक बरेचसे नागरिक आहेत आणि याच वर्षी आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी कैलासवासी सूरज रघुनाथ पवार यांचं मागच्या 1-2-4 महिन्यामध्ये प्रथम पुण्यस्मरण झालं. त्यानिमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वह्या आणि लेखन साहित्य त्यांच्या परिवाराच्या वतीने या ठिकाणी यावर्षी वाटप करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर माळशिरस तालुका पत्रकार संघ यांच्या देखील वतीने आपल्या शाळेचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे आणि लवकरच आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला लेखन साहित्य उपलब्ध करून देणार आहे. त्यानंतर 2020-21 आणि 21-22 हे आपल्याला माहीत आहे सर्वांना की हे कोरोनाचं काळ गेला, कोरोनाची वर्ष गेली, याच्यामध्ये पूर्णपणे जग थांबलं होतं आणि शाळा देखील त्या ठिकाणी बंद होतात. मग 2 वर्षाच्या शाळांचा कालावधी बंद असून देखील आपण चांगल्या प्रकारे गुणवत्ता टिकवण्याचा प्रयत्न केला आणि जी मुलं पहिलीला ॲडमिशन झालं होतं 2020ला, त्यांची 2 वर्ष मुलांची घरी बसून म्हणजे 1ली-2री मुलांची घरीच झाली. त्यांना 100% गुणवत्ता देता आली नाही. परंतु आम्ही गेल्या वर्षापासून 2022-23 पासून आणि आता 23-24 पासून या वर्षामध्ये म्हणजे त्यांचा गेल्या वर्षीचा 2 वर्षाचा अभ्यासक्रम आम्ही गेल्या वर्षी कव्हर करून ती मुलं आज 3रीची प्रगत होऊन आज 4थीला झालेली. त्यांचं जर का वाचन, लेखन आणि इंग्रजी, तुमचं गणित बघा, त्यांचं म्हणजे ते 2 वर्षाचं जे अपूर्व शिक्षण राहिलेलं होतं ते आम्ही 1 ते 1.5 वर्षामध्ये पूर्ण केलेलं आहे. आणि नक्कीच तुम्ही कोणत्याही विद्यार्थ्याचं तुम्ही इंग्रजी वाचन, लेखन, कोणतंही क्रिया, गणित क्रिया असतील, भाषा असेल, इंग्रजी असेल, त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं शिक्षण या ठिकाणी विद्यार्थ्यांना देण्यात आहे. आता येणारी जी 1ली आणि 2रीची देखील बॅच आहे ते देखील चांगल्या प्रकारे आता या ठिकाणी प्रगत झालेले दिसत आहे. सांगायचा उद्देश की या ठिकाणी तुम्ही आमच्यावरती पूर्ण विश्वासाने विद्यार्थी पाठवलेले आहेत, त्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही या ठिकाणी हे सांगण्याचं आमचं मानस आहे. यानंतर कोरोनाच्या काळामध्ये की आपल्या सोलापूर जिल्ह्याचे जे CO होते त्यांनी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये की शाळांची दुरावस्था झालेली होती, त्यामुळे शाळांची बिकट परिसर झाले होते. सगळीकडे कचरा, घाण, सगळे
अनेक प्रकारचं त्या ठिकाणी शाळेच्या परिसरामध्ये हे झाले. परंतु त्यांनी एक उपक्रम राबवला, स्वच्छ शाळा सुंदर शाळा. या संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबवला गेला आणि त्या उपक्रमामध्ये अनेक प्रकारे प्रतिसाद भेटत गेला आणि त्या उपक्रमाची संपूर्ण राज्यामध्ये चर्चा झाली. आणि सांगायचे हेतू की या ठिकाणी आपल्या सोलापूर झेडपीचा जो स्वच्छ शाळा सुंदर उपक्रम होता तो आता महाराष्ट्र शासनाने शिक्षण विभागाने तो या ठिकाणी अंमलात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढच्या सालामध्ये पूर्णपणे महाराष्ट्र राज्यातून स्वच्छ शाळा सुंदर शाळा या ठिकाणी मानांकन केलेली जाणार आहे. आणि ज्या स्वच्छ शाळा सुंदर शाळा आहेत प्रत्येक तालुक्यातून 50 शाळा या ठिकाणी ते काय करणार आहेत, सिलेक्शन करणार आहेत आणि त्या शाळेचा एक प्रकारचा अभ्यास गट नेमून इतर शाळेतील जे पालक असतील त्यांना या शाळेवरती अभ्यास गटाला पाठवणार आहेत. मग आपल्या या 50 मधील आपल्या देखील शाळेचं नाव येईल अशी अपेक्षा करूया. म्हणजे ज्या शाळेनं आपली जी स्वच्छ शाळा सुंदर शाळा जिल्ह्यामध्ये आपण क्रमांक प्राप्त झाला त्या शाळेचं कुठंतरी आपल्या राज्यावरती दखल घेतली जाईल अशी अपेक्षा ठेवूया. कारण हे सर्व झालं हे सर्व पालकांच्या तुमच्या सहकार्यातून झालं आणि आपल्या शाळेचं नाव संपूर्ण जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये प्रसिद्ध झालं. त्याचबरोबर ती शाळेसाठी अनेक असणाऱ्या भौतिक सुविधा गेल्या 2-4 वर्षामध्ये शाळेला संगणक संच, प्रोजेक्टर, स्मार्ट अँड्रॉइड TV, आता सौर ऊर्जेवरती चालणारा दुहेरी पंप या ठिकाणी आहे. अतिशय सुंदर अशी बघा सिस्टीम झालेली आहे की विना लाईटची आणि विना ऑटोमॅटिक अशी सिस्टीम ही वस्तीवरील पालकांना आणि विद्यार्थ्यांना देखील या ठिकाणी मुबलक असं पाणी उपलब्ध होईल अशा पद्धतीची या ठिकाणी पाण्याची देखील सुविधा झालेली आहे. की जो पाईपलाईन येणे जाणे किंवा लाईट नाही अशा प्रकारच्या ज्या गोष्टी होत होत्या परंतु आता या ठिकाणी उन्हाळा जर का सोडला, कडक उन्हाळा सोडला तर जवळजवळ 10 ते 11 महिने आम्हाला 100% बघा मोफत आणि मुक्त पाणी असं आहे या ठिकाणी. त्याचबरोबर ती गेल्या वर्षी आपल्याला विद्युतचं सौर ऊर्जेवरती चालणारी सुविधा ते देखील मिळाली. काय झालं, शाळेला सर्व आहे, संगणक आहे, प्रोजेक्टर आहे, परंतु जो कमर्शियल लाईट बिल खर्च होता तो शाळांना परवडत नव्हता. कारण शाळेला अनुदान वर्षाला 5,000 येतं. 5,000मध्ये जर का 4,000 जर का वर्षाचं जर का विद्युत बिल झालं तर ते शाळेचा इतर खर्च भेटणंच कसा निघणार. परंतु अतिशय सुंदर अशी या ठिकाणी सौर ऊर्जेवर चालणारी या ठिकाणी 1 किलोवॅटची आपल्याला सुविधा भेटली आणि संपूर्ण आपल्या शाळांना अंगणवाडींना या ठिकाणी उपयोग झालेला आहे. 24 तास आपल्याला लाईटचा या ठिकाणी प्रश्न मिटलेला आहे. पुन्हा एकदा मी सर्वांचं ग्रामस्थांचं सर्वांच्या सहकार्यातून ज्या योजना मिळाल्या ग्रामपंचायतचं मी पुन्हा शाळेच्या वतीने धन्यवाद देतो. त्यानंतर या शैक्षणिक वर्षामध्ये की 2022-23 जे झालं त्यानंतर आता हे जे 23 वर्ष आहे या वर्षात देखील आम्ही कोणत्या प्रकारचे उपक्रम राबवणार आहोत हे देखील आपल्याला सांगणं गरजेचं असतं. कारण बऱ्याच ठिकाणी पालकांना काय रोज काय येणं शक्य नसतं. कारण शेतकरी कुटुंबातील पालक असतात, त्यांना इतर ठिकाणी जाणं येणं असतात किंवा समन्वय तरी आता व्हॉट्सअप माध्यम वगैरे निघाल्यामुळे तो होतोय. या ठिकाणी आम्ही अनेक उपक्रम आणि अनेक योजना या ठिकाणी राबणार आहोत. प्रथम या ठिकाणी आमचा एक मानस आहे की 100% विद्यार्थी प्रगत करणे आणि त्यांची 100% गुणवत्ता कशी टिकवता येईल यासाठी प्रयत्न करणे. त्याचबरोबर ती मराठी माध्यमाबरोबर सेमी इंग्रजीचा अध्यापन करून त्या विद्यार्थ्याचे जे मुलं 5वीला सेमीला जाणार आहेत त्या ठिकाणी त्यांची तयारी करून गेली हा देखील या ठिकाणी आम्ही अध्यापन उपक्रम राबवत आहे. त्याचबरोबर ई-लर्निंग अभ्यासक्रम आता हायटेक जमान्यामध्ये सध्या माहिती तंत्रज्ञानाचं युग निघालेलं आहे आणि या युगामध्ये आपले देखील विद्यार्थी या माहिती युगामध्ये या तंत्रज्ञानामध्ये कुठेही पाठीमागे राहू नयेत म्हणून त्यांना देखील ऑनलाईनचं शिक्षण ई-लर्निंग सुविधा म्हणजे जे ऑनलाईनमधून जे कॉम्प्युटर प्रोजेक्टरवरती दिलं जातं आणि चांगल्या प्रकारे व्हिज्युअल बेसिक व्हिडिओ ॲडिओ आहेत जे मुलांना लवकर समजू शकतील असे कार्टून ग्राफिक्स असे ॲनिमेशन या ठिकाणी अभ्यासक्रम आहेत ते विद्यार्थ्यांना या ठिकाणी दाखवला जातो किंवा शिकवला जातो. त्याचबरोबर यावर्षी की आता 4थीला शिष्यवृत्ती परीक्षा बंद झालेली आहे, ती 5वीला झालेली आहे. त्यामुळे आता 4थींना ती 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांना कोणतीही बाहेरच्या स्तरावरती जे शिष्यवृत्तीच्या लेवलची प्रज्ञाशोध परीक्षा वगैरे अशा ज्या संपूर्ण राज्यामध्ये राबवली जाते तशी काही परीक्षा नव्हती. परंतु आम्ही यावर्षी सर्व पालकांची जरा थोडी चर्चा केली की आपली देखील विद्यार्थी स्पर्धेच्या युगामध्ये कुठंतरी आतापासूनच त्यांची तयारी व्हावी यासाठी आपण मंथन परीक्षा जी प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती परीक्षेच्या धर्तीवरती जी परीक्षा आहे संपूर्ण राज्यामध्ये राबवली जाते. मंथन परीक्षेला विद्यार्थी आम्ही 3री ते 4थीचे विद्यार्थी बसवलेले आहेत. त्याचं देखील आम्ही अभ्यासक्रम या ठिकाणी शाळेमध्ये चालू केलेला आहे. म्हणजे ज्यादा अभ्यासक्रम जो इतर आपल्या शाळेचा सोडून मंथन परीक्षेचा जो एक्स्ट्रा अभ्यास आहे तो देखील आम्ही शाळेमध्ये घेत आहोत. त्याचबरोबर ती शाळेमध्ये अनेक विविध उपक्रम या ठिकाणी आम्ही राबवत असतो. जो परिपाठाला अनेक उपक्रम दर दिवशी वेगवेगळ्या प्रकारे घेत असतो. यामध्ये बघा
की परिपाठ झाल्यानंतर ज्या स्पेलिंग पाठांतर स्पर्धा, म्हणजे रोज जास्तीत जास्त कोण एखादा समजा एम पासून होणारा शब्द की जास्तीत जास्त जो करून आले त्याला प्रथम क्रमांक द्यायचे, म्हणजे मुलांमध्ये स्पर्धा होती. त्या निमित्तानं काय होते, मुलांचे अक्षरानुसार स्पेलिंगनुसार ते स्पेलिंग पाठांतर होतात. त्यानंतर पाडे पाठांतर स्पर्धा, वारानुसार किंवा तारखेनुसार पाडे घेतले जातात. जास्तीत जास्त करून म्हणजे एक मुलांमध्ये स्पर्धा लावून द्यायची. त्या स्पर्धेतून मुलांचं अभ्यास पण होतोय, गुणवत्ता वाढते आणि त्या ठिकाणी मुलांची देखील स्पर्धा वाढल्यामुळे चुरस निर्माण होते. असे उपक्रम या ठिकाणी राबवत आहोत. त्यानंतर बोधकथा, विविध उपक्रम, प्रत्येक विद्यार्थ्याचे वाढदिवस असतात, ते देखील विद्यार्थीचे वाढदिवस आम्ही शाळेच्या वतीने या सर्वांच्या मुलांचा आम्ही प्रत्येक दिवशी ज्या मुलांचा वाढदिवस आहे जरी सुट्टी झाला तर त्याचा दुसऱ्या दिवशी घेतो. आणि त्या मुलांना या शाळेतील असणारी जी परसबाग आहे त्या परसबागेतून जे फुलं पानं असतील त्याच्यातून जे मुलं की गुच्छ तयार करून, म्हणजे आपल्याला ते शारीरिक शिक्षण, कला, जे ज्ञान शिक्षण दिलं जातं त्याच एक प्रकार झाला की त्याच्यातून मुलं गुच्छ करून त्या मुलांना त्या ठिकाणी हाताने बनवलेले गुच्छ देऊन त्या मुलांचा वाढदिवस साजरा करतात. याचा सांगायचा उद्देश की आपल्या मुलांना कला, क्रीडा, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण या प्रकारचं देखील शिक्षण दिलं जातं आणि मुलं या ठिकाणी तरबेज झालेली आहे. त्यानंतर बघा की आता पुढच्या यावर्षी शैक्षणिक वर्षामध्ये आता सर्वांचीच मागणी होती की सर्व शाळेमध्ये आता गॅदरिंगचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. बरेच आता आपली शाळा देखील जुनी शाळा आहे, या शाळेमध्ये अनेक पालकं शिकून गेलेले आहेत, त्यांची मुलं देखील शिकलेले आहेत आणि आता देखील नवीन पिढीचे देखील या ठिकाणी विद्यार्थी शिकत आहेत. आजूबाजूला गॅदरिंगचं जरा थोडी फॅशन झालेली आहे, ठीक आहे, त्या देखील आपण सर्वांच्या मागणीला विनंती देऊन आणि आपण त्याच्यावरती सर्वांची मीटिंग घेऊया आणि त्या मीटिंगमधून जो काय निर्णय येईल त्या पद्धतीने जानेवारी-डिसेंबरमध्ये गॅदरिंग घेण्याचा प्रयत्न करूया. कारण मुलांच्या विविध कलागुणांना देखील वाव देण्याचा प्रयत्न गरजेचं असतं. कारण प्रत्येक ठिकाणी गॅदरिंग साजरं केलं जातं. आपल्या देखील विद्यार्थ्यांना वाटतं की आपल्या देखील शाळेवरती असावं. बघूया, हा एक आमच्या शिक्षकांचा तो हे नाही, सर्वांच्या जर का प्रयत्नाने आणि मदतीची गरज आहे. महत्त्वाचा कार्यक्रम घ्यायचं म्हटलं तर 40-50 हजार रुपये खर्च आहे. आपल्याला माहीतच आहे की त्या लागणाऱ्या कार्यक्रमाला अनेक वस्तू लागतात. मंडप आला, स्टेज आलं, डॉल्बी आला, बाकीचं मुलांची रेफरी आली, या प्रकारच्या अनेक. तर बघूया, पालकांची मिटिंग घेऊन सर्वांच्या सहकार्याने गॅदरिंग देखील घेण्याचा या ठिकाणी आपला प्रयत्न आहे. यानंतर अशा प्रकारे शाळेचा या ठिकाणी मी थोडक्यात आढावा सांगितला. वेळ वाढत चाललेला आहे, परंतु वर्षातून 2 वेळा तुम्ही या ठिकाणी येत असता आणि शाळेचा आढावा सांगणं हे आमचं कर्तव्य असतं. जर का सांगितलं नाही तर शाळेमध्ये काय चाललंय हे तुम्हाला देखील कळणार नाही. तुम्ही मस्त रोज येताय जाताय बाहेरून, परंतु शाळेमध्ये कोणते उपक्रम राबवले जातात, अशा प्रकारचं या ठिकाणी योजना आहेत किंवा नियोजन कसं आहे हे सांगणं देखील आमचं मुख्याध्यापक म्हणून माझं कर्तव्य आहे. यानंतर बघा की आता थोडक्यात आढावा संपलेला आहे. यानंतर आता पुढील कार्यक्रम की आपल्या या ठिकाणी आपल्या कार्यक्रमानिमित्त आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि हे विद्यार्थी आपल्या शाळेतून शिकून गेलेले आहेत. आता ते इथलं प्राथमिक शिक्षण घेऊन, हायस्कूलचं शिक्षण, माध्यमिक शिक्षण घेऊन, कॉलेज शिक्षण घेऊन, चांगल्या प्रकारच्या डिग्र्या घेऊन काही मुलं विद्यार्थी आपली नोकरीला देखील लागलेले आहेत. मग या ठिकाणी काही विद्यार्थी, माजी विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मग आपल्याला अभिमान आहे की आपल्या शाळेतून शिकून गेलेले विद्यार्थी चांगल्या प्रकारचे त्या ठिकाणी आता सेटलमेंट झालेले आहेत किंवा काही विद्यार्थी सेटलमेंट होण्याच्या मार्गावरती आहेत. मग हे सर्वांचा आपल्याला अभिमानच कौतुकपर आपल्याला बाब आहे. मग आलेल्या मुलांचा देखील आपल्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करणं हे देखील आपलं आद्य कर्तव्य आहे असं मी समजतो आणि या प्रमुख पाहुण्याच्या हस्ते या ठिकाणी थोडक्यात आपण या विद्यार्थ्यांचा सत्कार घेऊया. सर्वप्रथम या ठिकाणी आपल्या शाळेतील माजी विद्यार्थी सचिन बाबूराव बुधावले आत्ताच गेल्या 2-3 महिन्यापूर्वी क्षेत्र सहाय्यक नागपूर विभाग या ठिकाणी त्यांची नेमणूक झालेली आहे. त्याबद्दल त्यांचा देखील सन्मान आपल्या शाळेचे अध्यक्ष या कार्यक्रमाचे अध्यक्ष भानुदास देशमुख यांनी करावे मी विनंती करतो.
हिंद, जय महाराष्ट्र. अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बाळमित्रांनो, आज मी तुम्हाला महाराष्ट्राचा जनता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी माहिती सांगणार आहे. शिवाजी महाराजचा जन्म शिवने किल्ला 1630 मध्ये झाला. त्यांनी आधी मोगलशाने राज्य केला. जय हिंद, जय भारत. My name is Little Sukul Dada from Taswas. At first, I will happy Independence Day. Today is 15th August, celebrating 77th Independence Day. Independence Day is national festival. आन देश की शान, देश की हम देश की संतान है. 3 रंगों से बना तिरंगा, हमारी यही पहचान है. जय हिंद, जय भारत. अध्यक्ष महाशय, पूजन गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला 15 ऑगस्ट या निमित्ताविषयी माहिती सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती आहे. आपल्या देशात खूप भाषा बोलल्या जातात. आपल्या देशात खूप नद्या आहेत. आपला देश खूप महान आहे. एवढे बोलून मी माझी भाषण सोबत माननीय मुख्य अतिथि, आदरणीय शिक्षक और मेरे प्यारे देशवासियों, आप सभी को स्वतंत्रता दिन की हार्दिक शुभकामनाएं मनाए. आज मैं आपको महात्मा गांधी जी के बारे में जानकारी देना चाहता हूँ. कृपया ध्यान से सुन. महात्मा गांधी हमारे भारत देश के एक महान स्वतंत्र सेनानी थे. उनका जन्म 2 अक्टूबर 1869 के पोरबंदर गाँव में हुआ. गांधी जी के पिता का नाम करमचंद और माता का नाम पुतलीबाई था. अहिंसा के बल पर में उन्होंने बड़ी समस्या सुलझाई थी. उन्हें मेरा प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र. Everyone, my name is Lokesh Amodada. Today is 15 August and we are celebrating 77th Independence Day. On this day in 1947, India became independent from the British rule. I love my country very much. उत्सव 3 रंगाचा आज आभास झाला. नमस्कार मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, माझे नाव सुतेनिके देशमुख. इयत्ता पहिली आहे. अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन आणि माझ्या बालमित्रांनो, आज 15 ऑगस्ट आहे. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याने तुम्हाला स्वातंत्र्याच्या खूप खूप शुभेच्छा. महात्मा गांधी खूप महान होते. महात्मा गांधीने देशासाठी खूप कष्ट केले. माझी कुटी कुटी करा. जय जय महाराष्ट्र. Good morning everyone, honorable chief guest, respected teachers and all my friends. Today is our Independence Day. So happy Independence Day all of you. Today we celebrate this day because of thousands of freedom fighters. So today first all of we should pay tribute to the freedom fighters. We had put everything at stake to make this country free. No knowing how many freedom fighters had lost their lives to liberate our country, but this day remind us of the struggle and sacrifice of great freedom fighters. I salute them all. Jai Hind, Jai Maharashtra. माझे नाव सोहम हनुमंत मेहता पहिलीत आहे. अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन आणि माझ्या बालमित्रांनो, आज 15 ऑगस्टच्या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळाले. आपला देश खूप महान आहे. आपल्या देशात अनेक राज्ये, अनेक भाषा बोलल्या जातात. माझ्या देशात विविधता एकच आहे. एवढे बोलून मी माझ्या भाषेने बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझे नाव ईश्वरी योगेश पवार. इयत्ता 4थी. माननीय मुख्य अतिथि, आदरणीय शिक्षक और मेरे प्यारे देशवासियों, आप सभी को स्वतंत्रता दिन की शुभकामनाएं. आज हम आज़ादी का 77
17वां दिन मना रहे हैं। आज हमारे देश ने बहुत उन्नति की है। साइंस टेक्नोलॉजी का ताज़ा उदाहरण है। अभी हमारे देश ने चंद्रयान अवकाश में छोड़ दिया है और मुझे अभिमान है कि मैं इस ऐतिहासिक क्षण की साक्षीदार हूँ। इसी तरह शिक्षा, कृषि आदि मोर्चों में भारत बहुत आगे निकल चुका है। लेकिन महाराष्ट्र के जिले पुणे में दर्शना पवार नाम के लड़की को मारा जाता है, तभी मुझे बहुत बड़ा प्रश्न पड़ता है कि ये हमारी हार है या जीत। क्या हमने सत्वा में तरक्की कर ली है? मुझे इतना ही कहना है कि सबको पढ़ाई के साथ साथ डिफेंस की भी ट्रेनिंग देनी चाहिए, तब ही हम सब सुरक्षित रह सकते हैं। इसके अलावा हमारे देश में आतंकवाद, बेरोजगारी, भ्रष्टाचार जैसी समस्याएं हुई है। आज स्वतंत्रता दिन के अवसर पर हम सभी प्रतिज्ञा करते हैं कि इन सभी समस्याओं को सुलझाने का पूरा प्रयास करें और अपने देश को विश्व का सर्वश्रेष्ठ देश बनाएं। जय हिंद, जय भारत। अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन आणि माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला स्वातंत्र्य दिनाविषयी माहिती सांगणार आहे। आज आपण हा उत्सव साजरा करण्यासाठी येथे जमलेलो आहोत। आज जे स्वातंत्र्य आपण अनुभवत आहोत ते सहजासहजी मिळालेले नाही, त्यासाठी खूप जणांनी आपल्या प्राणाचा त्याग केला। त्या सर्वांना माझे कोटी कोटी प्रणाम। जय हिंद, जय भारत। Morning, respected chief guest, principal, teacher, parents, and all my dear friends. First of all, I wish you a very happy Independence Day, and I would like to thank you all for giving me this wonderful opportunity to speak about this proud day. Our great freedom fighters like Mahatma Gandhi, Subhash Chandra Bose, Bhagat Singh, Lokmanya Tilak, and many others devoted their entire life for our great freedom and for self-love. So on this day, let us pledge to work towards a better India. Thank you. जय हिंद, जय भारत। पूज्य गुरुजन आणि माझ्या बालमित्रांनो, आज आपला स्वातंत्र्य दिन आहे। आज देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्षे पूर्ण झाली, पण स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांनी आपल्या लोकांना खूप त्रास दिला। या त्रासातून जनतेला सोडवण्यासाठी अनेक जणांनी आपले प्राण दिले। त्या सर्वांना माझे कोटी कोटी प्रणाम। जय हिंद, जय महाराष्ट्र। Respected teacher and my dear friends, my name is Shreya Urashpal. Happy Independence Day. Welcome to the Independence Day celebration at our school. Every year on 15th August, Independence Day celebration as a national holiday in India. In this celebration day, we should all feel proud being a part of India. We are so lucky to have been given land of peace and happiness by our forefathers. We can enjoy fundamental rights because of them. Thanks all of them who fought for the India. I salute freedom fighters. जय हिंद, जय भारत। अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला तिरंग्याविषयी माहिती सांगणार आहे। हे तुम्ही नीट ऐकून घ्या अशी माझी नम्र विनंती आहे। सर्वात वरती केशरी रंग असतो, मध्यभागी पांढरा रंग असतो, सर्व खाली हिरवा रंग असतो। पांढऱ्या रंगामध्ये निळ्या रंगाच्या चक्रात त्या 24 तारे असतात। 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दिवशी झेंडा फडकवला जातो। सारे राष्ट्रध्वज असतात व त्या तिरंगात मान राष्ट्रदेव Good morning everyone, my name is Smita. Today is 15th August and we are celebrating 77th independence of our country. At first, I wish you a very happy Independence Day. Independence Day is a national festival of India. On 15th August 1947, India became independence from British rule. On this day, I am proud to be an Indian. I love my country very much. भवानी मातेचा लेक तो होता, मराठ्यांचा राजा तो होता, झुकला नाही कोणासमोर, गुन्ह्यांचा बाप
अवघ्या 50व्या वर्षी कारकिर्दीत पूर्ण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुद्रा वयाच्या 15व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. तोरणागड सिंह कोंढाणासारखे बळकट किल्ले ताब्यात घेतले. सिंहांनासह पिंपळावरून छत्रपती शिवाजी महाराजांचे राज होते. सर्वांना सन्मान न्याय पुन्हा एकदा त्यांना माझा मानाचा मुद्रा Good morning, respected teachers and my friends. My name is Vaibhavi. Today I am going to speak some lines about Independence Day. Independence Day is the most important day in the history of India. Independence Day is celebrated on 15th August every year with great joy, and this day our India become free. It is our national festival and national holiday. India hosts the national flag and Red for in Delhi, we all India celebrate this festival with great joy. I am proud that I am Indian. Jai Hind, Jai Maharashtra. भारतभर पसरली कीर्ती तिची तीर्थक्षेत्री बांधलेल्या धर्मशाळा उदार कारणमूर्ती रयतेस लावला तिला सन्मान व्यासपीठाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंदनीय गुरुवर्य उपस्थित ग्रामस्थ आणि माझ्या बालमित्रांनो, अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म 21 मे 1725 रोजी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील चौंडी या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव सुशीलाबाई तर वडिलांचे नाव मानकर शिंदे असे होते. त्यांचे लग्न वयाच्या 8व्या वर्षी खंडेराव होळकर यांच्या बरोबर झाले. कुंभेच्या लढाईत खंडेरावांचा मृत्यू झाला. काही वर्षांनी त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांचेही निधन झाले. त्यानंतर अहिल्याबाईंनी महाप्रतापाचा कारभार आपल्या हाती घेऊन तब्बल 28 वर्ष प्रजाहित दक्ष राज्यकारभार केला. परकीय शेकडो बंधने त्यांनी उभारली व धर्मशाळांची त्यांनी उभारणी केली. प्रजा हीच आपली संपदा आहे म्हणून ते आयुष्यभर जगले. त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय भारत. Morning everyone, respected principal, teacher, parents and all my dear friends. My name is Arusha Mozato from class 4. Today I am going to speak few lines on Independence Day. At first I wish you all a very happy Independence Day. This year we are celebrating 77th Independence Day of our country. On 15th August 1947, we get independence from the British rule. Many heroes sacrificed their lives to get independence from the British rule. जय हिंद. इंग्रजी सर्व विषयामध्ये चांगल्या प्रकारचं आणि त्यांच्या वयाच्या मानानुसार अतिशय सुंदर असं धाडसी भाषण या ठिकाणी केलेलं आहे. खरोखर आपण सर्वांनी पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांचं टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करूया. कारण या वयामध्ये थोडंसं स्टेज डेअरिंग येणं आणि किंवा धाडस येणं अतिशय महत्त्वाचा घटक असतो. कारण आपल्याला माहीत आहे की जेव्हा 4 माणसामध्ये उभं राहायला बोलायचं म्हटलं तर आपलं देखील मोठ्या माणसाचं देखील धाडस किंवा बोलता येत नाही. परंतु ही लहान मुलं चांगल्या विषयावरती आणि चांगल्या प्रकारे झटपट चटपट बोलू शकतात. हेच आपल्याला या ठिकाणून आपल्याला दाखवायचं आहे. यानंतर विद्यार्थी भाषणं झाल्यानंतर आपण आता सकाळपासून या ठिकाणी हा कार्यक्रम सुरुवात झालेला आहे आणि आता कार्यक्रम शेवटच्या दिशेने वाटचाल करत आहोत. या ठिकाणी आपण सर्वप्रथम ध्वजारोहण केलं, त्यानंतर राष्ट्रगीत, त्याचबरोबर ध्वजगीत, राज्यगीत, त्यानंतर अध्यक्ष निवड झाली. त्यानंतर आपण भावपूर्ण श्रद्धांजली सर्व मान्यवरांना त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आपण जे शाळेतून जे विद्यार्थी शिकून गेलेले होते, शाळेचे माजी विद्यार्थी, ते सध्या नोकरी शिक्षण घेत आहे चांगल्या प्रकारे, त्यांचा देखील शाळेच्या वतीने आजचा दिवशी आपण सन्मान केला, त्यांचं कौतुक केलं. त्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांची चांगल्या प्रकारे भाषणं झालेली आहेत. आणि यानंतर आता काही पालकांचं मनोगत, ज्या पालकांना आपलं खरोखर जे शाळेविषयी मनोगत व्यक्त करायचं आहे, म्हणजे जे शाळेविषयी जे आम्हाला ज्या काही सूचना द्यायच्या असतील किंवा शाळेविषयीचं आत्तापर्यंत केलेलं कार्य काय असतील ते या ठिकाणी आपण परखडपणे या ठिकाणी सांगा. नक्कीच आपण आपल्या मार्गदर्शन सूचनाचं आम्ही पालन करू. त्याचबरोबर ती आपलं नेहमी सहकार्य या ठिकाणी लाभावं असं आम्ही देखील या ठिकाणी विनंती करतो. सर्वांना नमस्कार. 15 ऑगस्टबद्दल आता मुलं खूप सारं बोललेलं आहे, मी फक्त थोडासाच वेळ घेतो. ज्यावेळेस आम्ही इथे या शाळेमध्ये होतो 4थीपर्यंत, त्यावेळेसच्या जी काही स्थिती होती आणि आजची काय स्थिती आहे त्याच्यामध्ये खूप मोठा आमूलाग्र बदल झालेला आहे.
त्यावेळेस जे काही विद्यार्थी भाषण करायचे त्याच्यामध्ये जे काही ॲक्टिव्ह विद्यार्थी जे पहिल्यांदा बोलणारे असायचे त्यांनाच त्यावेळेस इथं बोलण्याची संधी मिळायची आणि जे मुलं बोलू शकत नव्हते किंवा भीत होते अशा लोकांना किंवा अशा मुलांना कधी बोलण्याचा चान्स मिळाला नाही. मला कालच कळालं होतं की 18 जणांचे भाषणं आज आहेत. प्रथमच मी इथं 18 जणांचं भाषण ऐकलेलं आहे आज. आणि एकही विद्यार्थी असा नाही आहे की जो अडकला किंवा त्याचा कॉन्फिडन्स लो झाला. हे खूपच म्हणजे चांगली गोष्ट आहे विद्यार्थ्यांची. आणि इंग्लिशबद्दल बोलायचं झालं तर आमच्या वेळेस 4थीपर्यंत ABCD ठीक होती. त्याच्यानंतर ज्या मुलांनी इंग्लिशमध्ये भाषण केलेलं आहे हे भाषणसुद्धा कदाचित 10वीपर्यंत आम्हाला जमलं नव्हतं. जे या मुलांनी आत्ताच म्हणजे ते पहिली दुसरीतले मुलं एवढ्या फ्लुएंट इंग्लिश बोलत आहेत. कदाचित येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस ही मुलं या शाळेमधून बाहेर पडतील आणि 5वीमध्ये किंवा 10वीपर्यंत जो काही प्रवास असेल त्यांचा खूप मोठा छलांग याच आत्ता विद्यार्थ्यांनी मारलेली आहे. तर बघूया हे विद्यार्थी कुठपर्यंत पोहोचत आहेत कशा प्रकारे. आमची तर खूप इच्छा आहे की या मुलांनी खूप मोठं व्हावं. आणि दुसरी गोष्ट इंग्लिशवरती भर दिलेला आहे. इंग्लिश आता सरांनी मगाशी जसं सांगितलं इंग्लिश मिडियमला मुलं घालण्यामध्ये खूप खर्च मोठा आहे. हे आपल्या गाव लेवलची गोष्ट झाली. आता पुण्यामध्ये आम्ही राहत आहे म्हणून आम्हाला सांगतो माझी मुलगी आत्ता प्ले स्कूलला जाते म्हणजे अजून शाळेमध्ये घातलेलं नाही पण तिला पुढच्या वर्षी शाळेमध्ये घालायचं आहे. तिथं तिला जवळपास आम्हाला 1.5 लाख रुपये फीस सांगितलेली आहे एका वर्षाची. मी मागच्या वर्षी पण 15 ऑगस्टला इथंच होतो आणि यावर्षी पण इथं येण्यामागचं कारण हे आहे की एवढी फीस भरून मुलांना शाळा शिकवण्यापेक्षा इथं काय सुरू आहे हे जर मुलांना कळालं. शेवटी शिक्षक शिकवणे आणि मुलांना ते आत्मसात करणे ह्याच्यामध्ये खूप मोठी तफावत होते. शिक्षक हा खूप शिकवेल. एखाद्या घड्यावर पाणी घालणं असं म्हणतो ना आपण पण तो घड्यावरती पाणी घालणं पण ते घडा ठेवलाय कसा ह्यालाही खूप महत्त्व आहे. जर का तो सरळ ठेवला असेल तर त्याच्या नॉलेजमध्ये भर पडणार आहे. मग हे आपल्या विद्यार्थ्यांना किंवा माझी मुलगी असेल इथून हे मुले कशी शिकतायत हे डिसिप्लिन. मगाशी मी ज्यावेळेस कवायत बघत होतो कदाचित मला आठवतं आमच्या ज्यावेळेस कवायती सुरू व्हायच्या त्यावेळेस 30% मुलं असे असायची की त्यांना कवायतीचा सूर धरता येत नव्हता. पण या आत्ता जी डिसिप्लिन आहे मुलं खूप चांगल्या प्रकारे कवायत करतायत आणि खूप चांगली डिसिप्लिन मला इथे दिसलेली आहे. त्याबद्दल सरांचे खूप म्हणजे आभार की अशा प्रकारे मुलांना पुढं घेऊन गेलं जात आहे. आणि त्याच्यानंतरच जे काय टेक्नॉलॉजिकल नॉलेज म्हणतो आपण आता कसं AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं युग आहे. इथून पुढं जो AI सोबत म्हणजे या टेक्नॉलॉजी सोबत पुढे जाईल तोच या स्पर्धेमध्ये टिकून राहणार आहे. कारण तो काळ गेला. तुम्ही पुस्तकाची नॉलेज तर ठीक आहे पुस्तकी नॉलेज तर घेणं इम्पॉर्टंटच आहे पण आत्ताचा काळ हा टेक्नॉलॉजिकल आहे. आणि या टेक्नॉलॉजीच्या व्ह्यूमधून जसं मुलांना अवेअर केलं जात आहे हा एक चांगली गोष्ट आहे. त्याबद्दल आणि मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार. व्यासपीठाची परवानगी घेऊन बोलायला सुरुवात करतो. आता कुमारने तर जवळजवळ सगळं अगोदर सांगितलेलं जाईल शिस्त वगैरे. मी आता सध्याच्या परिस्थितीवरती बोलण्यासाठी इच्छुक आहे म्हणजे जेणेकरून मुलांना त्या गोष्टी समजून याव्यात. आत्ताचा काळ बघितलं तर एक आठवड्या 2 आठवड्यापूर्वीच्याच घटना आपल्या इथं की लहान मुलांना अवेअरनेस पाहिजे की नक्की लहान मुलांना म्हणजे एक 4थीपर्यंतच्या मुलांना एक अवेअरनेस पाहिजे की नक्की म्हणजे इथं चोरट्याचं प्रमाण वगैरे ह्या ज्या घटना घडतात आपण जर ह्या गोष्टी जर मुलांना शाळेमध्ये शिकवल्या की बाबा आपल्याकडे कोणत्या दृष्टीनं कोणत्या नजरेनं कसा बघतोय आपल्याला हे जर समजून आलं हे जर आपण एक छोटे धडे जर लहान मुलांना शाळेमध्ये दिले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर बोलले तसं ह्याच्याबद्दल गॅदरिंग तर गॅदरिंगसाठी सुद्धा मी जरी सहकार्य करायला तयार आहे जानेवारी महिन्यामध्ये सरांचा प्रयत्न असेल तर त्यासाठी सुद्धा आम्ही काही छोट्या ॲक्टिव्हिटीज वगैरे करू. फक्त सध्यामध्ये एक घटना घडलेली की कन्नेरमध्ये काहीतरी एक लहान मुलांना कोणतरी आलं चॉकलेट वगैरे दिलं आणि त्यांना म्हणजे असं भूल देण्याचा प्रयत्न केला. तर त्याबद्दल सुद्धा जर मुलांना प्रशिक्षण वगैरे दिलं किंवा 4 गोष्टी जरी फक्त शाळा सुटताना सांगितल्या किंवा ह्या करून सांगितल्या तर ते मुलांच्या म्हणजे हितासाठी आणि पालकांच्या सुद्धा हितासाठी आहे. आणि राहिली गोष्ट शिस्तीची शिस्त जर आम्ही ज्यावेळेस इथे होतो त्यावेळेस आम्ही सुद्धा घाबरत होतो भाषण वगैरे करण्यासाठी. त्यावेळेस आम्हाला कुंभार सर दुपारगुडे सर जे लाभलेले होते त्यांनी सुद्धा म्हणजे तेव्हाची जी आम्हाला जी शिस्त आहे तीच शिस्त आता पण येते म्हणजे अगदी मुलांचं नाव घेतो मुलं उभा राहतात लगेच
एवढं सध्या म्हणजे मुलांमध्ये शिस्त आहे तशीच आहे. शाळेची परंपरा 1962 पासूनची आहे, त्याच्यामुळे खूप जुनी शाळा इथे भरपूर गोष्टी रुजलेल्या आहेत. सर बोलले तसे 3 पिढ्या इथून गेलेल्या आहेत, त्याच्यामुळं मुलांकडे म्हणजे शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन हा अगदी अशी संस्कारमय शाळा किंवा इथे कोणतीही गोष्ट चुकीची घडणार नाही किंवा पालकही घडून देणार नाही, तेवढे जागरूक पालक आणि शिक्षकसुद्धा शाळेला लागलेले आहेत. मी पहिल्यांदा शाळेचे धन्यवाद मानतो आणि सगळ्या माझ्या विद्यार्थ्यांकडून शाळेचे आणि शाळेच्या बॉडीचे सुद्धा धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपल्या देशमुखी शाळेवरती आपल्या भारत देशाचा 76वा राष्ट्र 15 ऑगस्ट हा कार्यक्रम साजरा होत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून आज 76 वर्ष पूर्ण झाली. तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे अध्यक्ष, व्यासपीठावर सर्व शाळेवर प्रेम करणारे मान्यवर, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व माजी विद्यार्थी, या शाळेचे मुख्याध्यापक, सहशिक्षिका, अंगणवाडीच्या सेविका, मदतनीस, सर्व शाळेचे विद्यार्थी आणि सर्व पालक वर्ग या ठिकाणी उपस्थित, त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. तर आम्हाला सर्वांना माहिती आहे शाळेबद्दल बरीचशी माहिती सगळ्या वक्त्यांनी सांगितली. माझे विद्यार्थी चांगले बोलले, त्याप्रमाणे नेहमीप्रमाणे बोलणारे आपलं पोपट, माधुर्याचा सराव चांगला झालेला आहे. सगळी विद्यार्थ्यांनी आपली भाषणं स्टेज डिअरिंग झालं पाहिजे. पुढच्या काळामध्ये बोलायची संधी मिळते की न मिळते, बोला म्हणून अडचणी येतात. असल्या छोट्याशा कार्यक्रमामध्ये बोलणं म्हणजे स्टेज डिअरिंग निश्चितपणे वाढतं. या माध्यमातून आपण अशा जिथे प्रसंग मिळेल त्या ठिकाणी बोललंच पाहिजे. तर या ठिकाणी हा 15 ऑगस्टचा कार्यक्रम पूर्ण देशामध्ये मोठ्या थाटाने साजरा होत आहे. 76 वर्ष पूर्ण झाली. 76 वर्षापूर्वी हा आपला भारत देश, एवढा मोठा देश, सुंदर असा देश, ब्रिटिश सरकारच्या ताब्यात होता. इंग्रजांचं एक राज्य होतं आणि ते इंग्रज घालवण्याकरता किंवा स्वातंत्र्य मिळवण्याकरता बारकं कष्ट पडलेलं नाही आहे. त्यावेळचे जे महान नेते होते, लोकमान्य टिळक असतील, महात्मा गांधी असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, सावरकर असतील, अनेक महान नेत्यांनी आपलं बलिदान दिलेलं आहे, तुरुंगवास भोगलेला आहे. अशा सर्व महान नेत्यांना मी प्रथमतः अभिवादन करतो. खरोखर त्यांचं आठवण करण्याचा हा दिवस आहे आणि त्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं म्हणून आपण या देशामध्ये पूर्ण स्वातंत्र्याने आपण या ठिकाणी वागत आहे. खऱ्या अर्थानं आज जर देशाची परिस्थिती पाहिली, तुमच्या माहितीकरता सांगतोय, माझी विद्यार्थ्यांची माहिती करता, 1957-58च्या दरम्यान किंवा 59च्या दरम्यान ज्यावेळेला मी शाळेला होतो, 5वी 6वी 7वीच्या वर्गात, तेव्हा शाळेत विषय असायचा की आपल्या भारत देशाची लोकसंख्या किती. त्यावेळेला भारत देशाची लोकसंख्या होती 35 कोटी. 60 वर्षाचा पिरियड झाला, मी मोजलं 60 वर्षामध्ये बरोबर 140 कोटी झाली. म्हणजे 60 वर्षामध्ये 100 कोटी एवढी देशाची लोकसंख्या वाढलेली आहे. तुम्ही विचार करा, फार गतीनं वाढती लोकसंख्या. आता आमच्यासारख्यांचा आम्ही आता बाउंड्रीवर आलेलोच आहे, पण आज नवी पिढी आहे, त्यांच्या कालावधीमध्ये 140 कोटीची 200 कोटी होईल. आज आपण बघतोय की प्रत्येक ठिकाणी अतिरेकी संघटना किती वाढलेल्या आहेत, चोऱ्या माऱ्या वाढल्यात, कोणी कोणाला खाऊन देत नाही, दिवसा घरं फोडली जात आहेत, की आपण टीव्हीला बघतोय, प्रत्यक्ष आजमावतोय. अजून देशाची परिस्थिती त्या मनानं बरी आहे, कारण बागा क्षेत्र लोकांनी वाढवलं, 10 एकराची 10 एकर केले, त्यामुळे अजून उदरनिर्वाह होण्याच्या माध्यमातून लोकसंख्या टिकून आहे. पण भविष्य काळामध्ये अत्यंत दिवस वाईट येणार याची आपण थोडी जाणीव ठेवली पाहिजे. आणि निश्चितपणानं पुढचा काळ फार अवघड आहे आणि आपण वागताना किंवा आपण या नवीन पिढीला सांगणं माझं आहे की आपण थोडं विचारपूर्वक वागलं पाहिजे. आता सांगितलं सकाळ मगाशी रात्रीचा प्रवास करू नका. आता काय झालंय, सगळे रस्ते फास्ट निघालेत, गाड्या सगळ्या फास्ट स्पीडचे निघालीत. आपण आपल्या कुटुंबावरती निश्चितपणानं कोणाची कोणी जबाबदारी, आपलं सगळं कुटुंब आहे. आपल्याला आई वडिलांना लहानाचं मोठं केलं, शिक्षण केलं, ग्रॅज्युएशन केलं, इंजिनियर केलं, जॉब मिळाला चांगल्या पद्धतीचा. परंतु जी काय पुढचा जी कालावधी आहे तो थोडं जपून जर वागलं तर निश्चितपणानं धोका होत नाही आहे. कारण काय माहिती आहे, रस्ते चांगले करतायत, वाहनं स्पीडमध्ये आहेत, त्यामुळं
धोका निश्चित होण्याचे फार आता आपण बघतो ॲक्सिडेंटशिवाय काय का टी व्हीला बातमीच नाही. तर या नव्या पिढीनं आपण समाजामध्ये वागत असताना खरोखर भान ठेवून वागलं पाहिजे. चांगला मौलासला मागून दिलेला आहे या ठिकाणी. भान ठेवायला पाहिजे. आपण आपल्या स्पीडवर वागलं पाहिजे, आपल्या मर्यादेत वागलं पाहिजे. वाहन चालताना कुठल्या पद्धतीने वाचता आलं पाहिजे ह्याची बी आपण खात्री घेतली पाहिजे. तर पुढचा काळ वाईट आहे. त्या माध्यमातून आपण आपल्या सगळ्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पत्करल्या पाहिजेत. निश्चितपणानं फार मोठी कठीण परिस्थिती येणार आहे. तर या ठिकाणी आता हा कार्यक्रम 15 ऑगस्टचा खरोखर अगदी चांगल्या थाटामाटाने झालेला आहे. या ठिकाणी सर्व माजी विद्यार्थी पालक उपस्थित राहिले त्यांचं खरोखर मी मनपूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी लहान मुलांनी सुद्धा भाषणं चांगली केली. त्यांचं स्टेज डेअरिंग त्यानंतर कसं आहे आतापासून थोडंसं बोलायला सराव असला तर निश्चितपणे ते पुढं शिक्षणाला जाऊ द्या, कॉलेजला जाऊ द्या, पुढे जाऊ द्या, निश्चितपणे चांगल्या पद्धतीने शिक्षण घेतल्याशिवाय राहत नाही ती. तर हे शाळेचा हा मूळ पाय आहे. तर आहे आपल्या देशमुख शाळेचा 1962ला ज्यावेळेस स्थापना झाली तेव्हा मी 62ला माळनेरला हायस्कूलला होतो 10वीला. त्यावेळेस आपण शाळा काढली. त्या शाळेचं जर भवितव्य सांगायला मला कोडा मिडीतून शाळेचा एवढं स्वरूप आलेलं आहे. अक्षरशः 2 मिडीवर वासं टाकून ती बी एक शाळा जळली अशा अवस्थेमध्ये शाळा होती. आणि आज त्या कोडा मिडीच्या शाळेनं आपल्या सोलापूर जिल्ह्याच्या तालुक्यामध्ये 2रा क्रमांक मिळवलेला आहे. त्याचं बक्षीस म्हणून आपल्याला जवळजवळ 90,000चा स्मार्ट TV मिळालेला आहे. इथं कुठली सुविधा नाही असं काय नाही. पाणी सोय झालेली आहे, लाईटची सोय झालेली आहे, कंपाऊंड आहे, जवळ रस्ता आहे, सगळ्या सुविधा चांगल्या जाईल. कारण तसं चित्र जर बघितलं तर 62च्या नंतरच्या काय शाळा असेल का अगोदर शाळेत असं एवढं सुंदर शाळा कुठंच नाही असं मला ती सांगितलं. त्यात काय निश्चितपणानं वावगं ठरणार नाही. तर अशी शाळेची परंपरा अशी टिकवावी. शिक्षकांनी कसं आता माझे विद्यार्थी बोलले तरी आपल्या शाळेचे विद्यार्थी चांगल्या पुढं क्लास 1 क्लास 2च्या पोस्टला जावेत, चांगले ग्रॅज्युएशन व्हावेत. अशा पद्धतीनं हे केल्यानंतर त्यांचं निश्चितपणानं श्रेय त्यांना मिळते. कारण काय माहिती आहे का आज मॅडम असतील, शिक्षक असतील, समजा आपले विद्यार्थी आता 62पासून काय झालेच आपल्याला इंजिनियर वगैरे झाले किंवा वरच्या पोस्टला अजून काय कोणी गेलेला नाही. तर एखादा विद्यार्थी एखादा वरच्या पोस्टला गेला तर तो निश्चितपणानं आपल्या शिक्षकाचं नाव काढतो. मी जाधव सरांचा विद्यार्थी आहे किंवा मग मी शिंदे मॅडमचा विद्यार्थी आहे. तर या ठिकाणी आता काळाची गरज आहे शिक्षणाची सुद्धा. तर आपल्या हातून त्यांचं कर्तव्य आहे पिढी घडवणं. आणि शिक्षक हा एक मूळ पाय आहे या पूर्ण देशाच्या जनतेचा. कारण शिक्षकापासूनच प्राथमिक शाळेपासूनच मग तो पुढं पंतप्रधान बनतोय, मुख्यमंत्री बनतोय, कलेक्टर बनतोय, काय DYSP बनतोय, अमकं बनतोय. हा मूळ पाया. हायस्कूलला गेल्यानंतर अनेक शिक्षक असतात, कॉलेजला अनेक शिक्षक असतात. पण मूळ पाया जो आहे तो प्राथमिक शिक्षणाला काय एक किंमत आहे तर त्याच्या हातून सगळी पिढी घडलेली जाते. ही देशाची सगळी पिढी आहे. सरकार असेल, मोठमोठे पदाधिकारी असतील, अधिकारी असतील, याचं मूळ स्थान हे हा प्राथमिक शिक्षक आहे. आणि त्यानं घडवलेली पोरं एक त्याचा अभिमान आहे. अशा पद्धतीनं या शिक्षकांनी सुद्धा त्या आपल्या शाळेचेच काय सर्व शिक्षकांनी थोडासा विचार करावा लागतो की आपल्याला शासन पगार येते परंतु त्याचा फायदा नसता पगार घेऊन चालत नाही. तर आपल्या हातनं पिढी घडली पाहिजे. आपल्या वरती पालकांनी मुलं सोपवली असतात, शाळेत पाठवली असतात. पालकाला वाटतं माझा विद्यार्थी पुढं काय ते व्हावा पण तू नसता म्हणतोय. पण ते शिकवायचं काम तुमचं आहे, शिक्षकांचं आहे. पालकांनी बी थोडंसं घरी आपल्या मुलावर लक्ष दिलं पाहिजे. आणि तसं जर बघितलं परिसरातला अभ्यास जर केला तर ज्यावेळेला सांगायचं म्हणजे आमच्या वेळेला आम्ही इस्लामपूरमधले फक्त 4 विद्यार्थी हायस्कूलला होतो. आम्ही दोघं भाऊभाऊ, पवारसाहेब, किसनसाहेब आणि पांडुरंग सर. मांडकेल हायस्कूल नाही, कोठे हायस्कूल नाही, सदाशिवनगर हायस्कूल नाही, अकोला आणि माळनेर हायस्कूल. 4 विद्यार्थी फक्त इस्लामपूर गावात होते. आज इस्लामपूर गावात सगळे विद्यार्थी ग्रॅज्युएट पडले. त्यावेळेला ग्रॅज्युएट सुद्धा व्हायचे 45 तेवढं पांडुरंग सर दोघंच कामाला लागले, 2-3 जण. तर एवढी मोठी प्रगती शिक्षणामध्ये झालेली आहे. आणि कारण शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि शिक्षण घेत असताना पोरं शिकली बी पाहिजेत. याच्याकरता या देशमुख वस्तीच्या शाळेचा निश्चितपणानं आदर्श आहे. सगळ्यात माझी विद्यार्थ्यांनी बोलून दाखवलं, पालकांनी बोलून दाखवलं की बाबा शाळेचं आता इथं आपलं हे पवार जर म्हणले की आम्ही शाळेची परिस्थिती काय होती. आज या ठिकाणी अमोघ बदल झालेला त्यांनी डोळ्यानं पाहिलेला आहे. अभिमान आहे त्या विद्यार्थ्याला की आम्ही शाळेतनं गेलो पण आज शाळेचं चित्र फार बदललेलं आहे. निश्चितपणानं पालकांनी शाळेवर लक्ष द्यावं. माझी विद्यार्थ्यांनी अजूनमधून सुद्धा थोडंसं मार्गदर्शन करावं कारण आपण शाळेचे खरं विद्यार्थी आहोत. तर या ठिकाणी हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पडला. सगळ्यांचं मी अभिनंदन करतो.
आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला पण बोलण्याची संधी दिली त्याचं मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ये दुनिया एक दुल्हन, ये दुनिया एक दुल्हन, दुल्हन के माथे की बिंदिया. ये मेरा इंडिया, ये मेरा इंडिया. I love my India, I love my India. भारत माता की वंदे भारत माता की वंदे